नमस्कार मंडळी, कसे काय बरेत ना? तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कच्च्या कैरी उपलब्ध असतात. तर आज मी तुम्हाला जबरदस्त चटपटीत कॅन्डी बनवून दाखवणार आहे कच्च्या कैरीने, ते सुद्धा पाण्यात न उकळता, उन्हात न सुकवता. झटपट पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी न चुकता ही कॅन्डी बनवू शकता आणि महिनोमहिने स्टोर करून ठेवू शकता. अजिबात ह्याला बुरशी लागणार नाही किंवा चिवट होणार नाही किंवा वातट लागणार नाही. एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अगोदर आपल्याला कैरी घ्यायची आहे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुण्या अगोदर आपल्याला 1 तास कैरीला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. काय असतं, कैरीची उष्णता पूर्णपणे कमी होण्यासाठी पाण्यामध्ये 1 तास तरी ठेवायलाच पाहिजे. नॉर्मल पाण्यामध्ये ठेवलं तरी काही हरकत नाही. इथे मी 500 ग्राम म्हणजेच की अर्धा किलो कैरी घेतलेली आहे आणि ह्या कैरीची अगोदर आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर मंडळी, कैरीची साल काढून झाली की कैरीला आपल्याला जाडसर कापून घ्यायचं आहे. कैरी जास्त कवळी असेल तर ह्याच्या कोळीसोबत म्हणजेच की ह्याच्या बियाबरोबर कापून घेतलं तरी काही हरकत नाही. तर मंडळी, आपण पाहू शकता असे लहान मोठे आपल्याला अगोदर काप करून घ्यायचे आहे. आणि कैरी जास्त कवळी नव्हती, थोडीशी गोड कैरी घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा शक्य असेल तर गोडच कैरी घ्या, जास्त आंबट कैरीचा वापर करू नका. तर हे कच्च्या कैरीचे काप आपल्याला इडली स्टीमरमध्ये प्रत्येक खाण्यामध्ये असं काढून घ्यायचं आहे. आपल्याला कच्च्या कैरीला पाण्यामध्ये उकळून नाही घ्यायचं आहे, त्याला वाफेवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये उकळून घेतलं की पाणी जास्त पकडणार या कच्च्या कैरीच्या कापला आणि मग जे आपण कॅन्डी बनवत आहोत ती जास्त दिवस टिकणार नाही. त्याला बुरशी लागण्याची जास्त चान्सेस आहे, म्हणजे 4-5 दिवसानंतर त्याला बुरशी लागू शकते. म्हणून तुम्हाला जी पद्धत दाखवत आहे त्या पद्धतीने बनवलं तर कॅन्डी अजिबात चुकणार नाही, शिवाय जास्त दिवस सुद्धा टिकणार. तर इथे पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यावरच आपल्याला एक इडलीचं पात्र भांड्यामध्ये ठेवायचं आहे. झाकण लावायचं आहे. गॅस फास्ट करून 10 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे. तर मंडळी 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी, मस्तपैकी कैरीचे काप शिजलेले आहेत, म्हणजे परफेक्ट हे वाफलेले आहेत. तुम्हाला वाटत असेल थोडेसे कच्चे राहिले असतील तर आणखीन 2-4 मिनिटं तुम्ही ह्याला वाफवून घेऊ शकता. आता ह्या कापला आपल्याला चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचा आहे. कैरीचे काप पूर्णपणे थंड झाल्यावर मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला संपूर्ण काप काढून घ्यायचे आहे. ह्यासोबतच कैरीचा फ्लेवर वाढण्यासाठी आणि थंडपणा वाढण्यासाठी इथे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पुदिना वापरायचा आहे. पुदिन्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्याच्यावरती चिटकलेली धूळ माती काढून घ्यायची आहे आणि पुदिनाचे पानं आपल्याला टाकायचे आहेत. शिवाय पुदिना वापरल्याने रंग सुद्धा चांगला येतो. 2 इंच आलं असं लहान तुकडे करून घ्या. आलं वापरल्याने चव चांगली येते. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर मंडळी, आपण पाहू शकता मस्तपैकी पाणी न वापरता एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. असं अजिबात ह्याच्यामध्ये गाठी राहायला नाही पाहिजे. अद्रकच्या किंवा म्हणजेच की आलंचं किंवा पुदिन्याचा एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर केला तर जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, या कॅन्डीला बुरशी लागू शकते. आता फटाफट पुढची स्टेप करून घेऊया. तर इथे नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे किंवा एखादी मोठीशी कढाई घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर 2 चमचे बटर घेऊ शकता किंवा 2 चमचे साजूक तूप घेतलं तरी चालेल. तेल गरम झालं की संपूर्ण कैरीचा गर या तेलामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. गॅस मंद ठेवायचा आहे आणि ह्या कच्च्या कैरीच्या गराला आपल्याला एक 3 ते 4 मिनिटापर्यंत परतवून घ्यायचा आहे, कारण की ह्याच्यामध्ये ओलावा भरपूर प्रमाणामध्ये आहे. तो ओलावा थोडासा निघून जाण्यासाठी आपल्याला इथं परतवून घेणं फार गरजेचं आहे. कच्ची कैरी उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड ठेवण्यासाठी व पचनक्रिया सुधारण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कच्ची कैरीचं सेवन तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की करायचं आहे आणि तुमच्या डाएटमध्येही ह्याचा समाविष्ट करून घ्या. शिवाय उष्माघातापासून संरक्षण करते, पचनक्रिया सुधारते, हृदयरोगासाठी सुद्धा भरपूरच उपयोगी आहे. आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी सुद्धा ही कॅन्डी खाल्ली तर अजिबात तुमची डायबिटीस जास्त वाढणार नाही, कारण की ह्याच्यामध्ये आपण साखरेचा अजिबात वापर करणार नाही. तर मंडळी, पाहू शकता अगोदर आपण परतावायला घेतलं तेव्हा कच्ची कैरी जास्त ओलसर होती आणि आता थोडासा घट्टपणा वाढलेला आहे. तुम्ही शक्य असेल तर ही रेसिपी बनवताना तुम्हाला नॉनस्टिक पॅनच घ्यावं लागेल. लोखंडी पॅन किंवा स्टीलचा पॅन घेऊ नका, त्याला जास्त प्रमाणामध्ये गर चिटकणार. म्हणून शक्य असेल तर नॉनस्टिक पॅनचाच वापर करा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये गोडाचं प्रमाण वापरायचं आहे. इथे मी अर्धा किलो कच्ची कैरी वापरलेली आहे. त्यानुसार इथे अगोदरच काळं गुळ घेतलेला आहे. तुम्ही पिवळं गुळ सुद्धा वापरू शकता. केमिकल फ्री गुळ आहे. 250 ग्राम गुळ घेतलेला आहे. किंवा तुम्हाला गोडपणा जास्त हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही गुळाचं प्रमाण जास्त वाढवू शकता. किंवा तुम्हाला गुळ वापरायचं नसेल तर 300 ते 250 ग्राम
साखर सुद्धा वापरू शकता। आता चांगल्या प्रकारे ह्या गुळाला मेल्ट करून घ्यायचा आहे आणि गुळ किसूनच घ्यायचा आहे किंवा बारीक बारीक काप करून घ्यायचा आहे। तुम्ही किसून नाही घेतला तर ह्या रेसिपीला वेळ लागणार आणि ह्याचा स्ट्रक्चर चुकू शकतो, म्हणून गुळाला किसून घ्या किंवा ह्याला बारीक काप करून घ्या। आता आपल्याला 5 ते 7 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे ह्याला परतवून घ्यायचं आहे। गुळाला पाणी सुटेल आणि हे पाणी पूर्ण उडून जाण्यासाठी आपल्याला सतत चमचा चालवायचा आहे। इथे चमचा चालवणं बंद करायचं नाही। तर मंडळी पाहू शकता 5 ते 7 मिनिटांपर्यंत गॅसला मंद करून सतत चमचा चालवत ह्याला असा थिकनेसपणा येऊ द्यायचा आहे। पाहिलं ना ह्याचं स्ट्रक्चर कसं आलेलं आहे पहा। आता इथे यावेळेस आपल्याला या कॅन्डीची चव वाढण्यासाठी काही मसाले वापरायचे आहेत। सर्वात प्रथम इथे मी पाव चमचा काळी मिरी पावडर वापरत आहे, सोबतच चव बॅलन्स राहण्यासाठी 1 चमचा लाल तिखट वापरत आहे। तुम्ही वाटलं तर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट वापरलं तरी चालेल, हे मी घरगुती लाल तिखट वापरत आहे। काळं मीठ अर्धा ते 1 चमचा, रेग्युलर मीठ चवीनुसार टाकायचं आहे, जिऱ्याची पावडर 1 चमचा आणि अर्धा ते 1 चमचा चाट मसाला। आता ह्या सर्व मसाल्यांना चांगल्या प्रकारे ह्या मिश्रणामध्ये चमचा चालवून एकजीव सुद्धा करायचा आहे आणि संपूर्ण मिश्रणाला चांगल्या प्रकारे घट्टपणा येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। थोडासा घट्टपणा आल्यावरच इथे आपल्याला मसाले वापरायचे आहेत। सुरुवातीलाच तुम्ही मसाले वापरणार तर मसाले जळण्याची जास्त शक्यता आहे, म्हणून आपल्याला असं चांगलं थिकनेस आल्यावरच मसाले वापरायचे आहेत। मसाले तुम्ही तुमच्या आवडीसवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला कशी चव आवडते त्या चवीनुसार तुम्ही मसाले वापरून घेऊ शकता। असं मसाले चांगल्या प्रकारे एकजीव झालं की थोडीशी ह्या मिश्रणाची टेस्ट करून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कोणता मसाला कमी जास्त आहे, त्यानुसार तुम्ही इथे मसाले वाढवू शकता। तर मंडळी 5 ते 7 मिनिटं आणखीन झालेले आहेत आणि ह्या मिश्रणाचं स्ट्रक्चर पाहू शकता किती घट्ट झालेलं आहे। आपल्याला एकदा चेक करायचं आहे, एखाद्या प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे असं आणि याला थंड करून घ्यायचं आहे, मग तुम्हाला कळेल ह्याची गोळी होते की नाही। आता सुद्धा ह्याची गोळी होत नाही, चांगल्या प्रकारे हे थंड झालेलं आहे, म्हणजे आणखीन आपल्याला एक 5 ते 8 मिनिटं किंवा 10 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, ह्याला आणखीन घट्ट करून घ्यायचं आहे। तर मंडळी आपण पाहू शकता असा शेवटच्या लेबलपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे आणि ह्याचा थिकनेसपणा बघू शकता, भरपूर थिकनेसपणा आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याची गोळी तयार होत आहे। आता काय करायचं, ह्याला कोमट थंड करून घ्यायचं, पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही, कोमट थंड करून घ्या, म्हणजे ह्या मिश्रणाला आपण हात लावू शकतो आणि ह्याला आकार देऊ शकतो, इतक्या लेवलपर्यंत आपल्याला ह्याला थंड करून घ्यायचं आहे। एखादा प्लेटमध्येच काढा किंवा या पॅनला पंख्याखाली ठेवा, मोकळ्या हवेमध्ये ठेवा। तर मंडळी हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि हे मिश्रण थोडंसं कोमट थंड झालं असेल तर पाहू शकता ह्याला घट्टपणा किती आलेला आहे। आता ह्याला फटाफट आपल्याला आकार द्यायचा आहे, हे पूर्ण थंड पडेपर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे, नंतर आकार देता जमणारच नाही, कारण की थोडंसं कोमट थंड असेल तरच ह्याला आपण लाडूसारखं वळू शकतो। तर मंडळी पाहू शकता मस्त असा गोल गरगरीत आकार तयार झालेला आहे। हाताला तेल लावल्यामुळे मिश्रण हाताला चिटकत नाही, शिवाय हे मिश्रण जास्त गरम असेल तर हाताला चटका सुद्धा जास्त लागणार नाही। पाहू शकता अशी गोळी तयार करून घ्यायची आहे, म्हणजेच की अशी कँडी तयार करून घ्यायची आहे। घरामध्ये मदतीला जे कोणी असतील त्यांना मदतीला घ्या आणि फटाफट ह्याला गोल गरगरीत आकार काढून घ्या। तर मंडळी इथे आपल्याला खडी साखरेची पिठी घ्यायची किंवा साखरेची पिठी घेतलं तरी चालेल। आणखीन एकदा ह्या गोळीला हाताने गोल गरगरीत करून घ्यायचं आहे। ह्याचं कारण असं, जसं तुम्ही ह्याला प्लेटमध्ये ठेवणार हे बसणार, म्हणून ह्याला एकदा हाताने पुन्हा गोल गरगरीत करून घ्यायचं आहे आणि ह्या पिठी साखरेमध्ये आपल्याला घोळसून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याला मस्तपैकी कोटिंग करून घ्यायचं आहे आणि पुन्हा ह्याला हातानेच असं गोल गरगरीत करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला कच्च्या कैरीची कँडी बनवून घ्यायची आहे। पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसतात, हुबेहूब मार्केटसारखी गोळी, कोणालाच विश्वास बसणार नाही। ही तयार केलेली आहे कच्च्या कैरीची कांडी, म्हणजेच की चटपटीत गोळी। अशी गोळी तयार करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अजिबात कडक झालेली नाही, जिभेवर ठेवताच विरघळणारी ही गोळी प्रत्येकालाच आवडेल आणि तुम्ही वर्षभर ह्याला साठवून सुद्धा ठेवलं तर अजिबात बुरशी लागणार नाही, ना ह्याला पाणी सुटणार, ना एकदम चिवट होणार। पाहू शकता लाकडासारखी कडक न होता दातालाही चिटकणार नाही। तर मंडळी आजची ही कँडीची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा, तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये। चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया, धन्यवाद।